नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 3 रंगामध्ये फ्लावर बनवणार आहेत. तिरंगामध्ये फ्लावर बनवणार आहेत. तर पहिला आपण केशरी कलर घेतला आहे, मग हा पांढरा घेतला आहे आणि हा हिरवा. तर आता ह्या 3 कलरपासून आपल्याला फ्लावर बनवायचे आहे. आणि मध्यभागी हा निळसर कलर लागतो आहे ना, तर हा निळा कलर घेतला आहे. ह्या स्टिक घेतल्या आहे फ्लावरच्या दांड्या बनवण्यासाठी. रॅपिंग टेप घेतला आहे आणि हे प्लायर. तर आपण आज फ्लावर कसे बनवायचे ते शिकणार आहोत आणि त्याच्या पाकळ्या पण शिकणार आहोत. तर आपण असा पूर्ण पाईप घ्यायचा आहे. तर आपण पाईप क्लीनरपासून तिरंगा कलरचं फूल कसं बनायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर हे बघा, पूर्ण पाईप घेतला आहे मी. तो असा कट करून घ्यायचा आणि एक व्हाईट पाईप पण घ्यायचा. तो मध्यभागी असा एकदम प्रेस करून कट करून घ्यायचा, तो मध्यभागी. हे बघा. तर मी आता हे 2 पाईप कट करून घेतलेले आहे आणि आपल्याला शेवटी हिरवा कलर लागतोय. तर मी हा पूर्ण पाईप घ्यायचा, हा कट करायचा नाही. तर आता आपण फ्लावर कसं बनवायचं ते बघा. तर हे फ्लावर असं मध्यभागी असं फोल्ड करून घ्यायचं आणि हा पण अर्धा घेतलेला पाईप व्हाईट कलरचा, हा पण असा फोल्ड करून घ्यायचा आणि हा पाईपाच्या वरती, हे बघून घ्या व्यवस्थित. हे ह्या केसरी कलरच्या वरती हा व्हाईट कलरचा पाईप घ्यायचा आणि मग हा जो पूर्ण पाईप आहे ना, तो ह्या दोन्ही घेतल्याच्या नंतर हा त्याच्यामध्ये ओवून घ्यायचा असा दोन्हीमध्ये आणि हा पूर्ण मधोमध असा फोल्ड करून त्याला असे 2-3 पीळ देऊन घ्यायचे. मात्र व्हाईट आणि केसरी हा एकमेकावर नाही पडला पाहिजे. हा असा सारखा सरळ असा आला, सरळ आहे ना, असाच आला पाहिजे. आणि हा मग ग्रीन कलरचा जो घेतला आहे ना आपण, तो असा घ्यायचा दोन्ही साईडने. हे बघा. आणि एकदम दोन्ही बाजू सारख्या करा. असा चिमटीत पकडायचा आणि जो शिल्लक पाईप आहे ना एक, तो पूर्ण असा गुंडाळून घ्यायचा. तर हे बघा, अशी पाकळी तयार झाली. आता ही पाकळी आपण अशी त्याला असा आकार देऊन घेणार आहोत. तर अशाच आपल्याला एका फ्लावरला 6 पाकळ्या लागतात. तर आपण त्या 6 पाकळ्या बनवून घेऊयात आणि ते फ्लावर मग कसं चिटकवायचं ते सांगू. तर ही पाकळी तुम्ही जरूर बनवून बघा. तर मी आता तुम्हाला ह्या चिटकावून घ्यायची आहे बघा. मी 6 पाकळ्याचं बनवले. तुम्ही 5 पाकळ्याचंही बनवू शकता. 5 पाकळ्याचं पण छान दिसतं. मी छोट्या छोट्या घेतल्या ना पाकळ्या, जर मोठ्या घेतल्या तर 5 पाकळ्याचं पण छान दिसतं. मी एकदम ह्या सारख्या प्रमाणात अशा घ्यायच्या. तर ही बघा मी कशा चिटकवल्यात. पुन्हा आपण नंतर असं त्याला आकार नंतर देणार आहोत, पण फक्त आता सध्या आपण चिटकावून घेऊयात. तर हे बघा, आपल्या 6 पाकळ्या चिटकावून झालेल्या आहेत. तर मी केशरी कलरचा एक मोठा पाईप घेतलेला आहे आणि तो असा मधोमध फोल्ड करून घ्यायचा. हे बघा. आणि मग असा फोल्ड केल्यानंतर मग इकडची बाजू अशी घ्यायची आणि इकडची बाजू, आणि हे मात्र आपण इथे पीळ देताना हे सारखं आलं पाहिजे. तर हे बघा, आता आपण पाकळी तयार करतोय आणि ह्याच्यातला
एक पाईप आपल्याला शिल्लक त्यांनी हे असं पीळ देऊन घ्यायचं इथल्या इथेच देऊन अशी पाकळी बसवणार आहोत. तर मी आता तुम्हाला एक व्हाईट आणि एक ग्रीन पाकळी बनवून दाखवतो. आपण याला आता असा आकार पण देऊ नंतर. तर सध्या आपण जेव्हा आपण त्या दांडीला 4-4 पानं बनवून घेणार आहोत. मी 4-4 पानं बनवून घेतलेले आहेत. तर आपण आता हे फूल चिटकावून घेतले, याला आपण आकार देऊन घेऊयात. तर तुम्हाला असा फ्लॅट आकार द्यायचा की असाच इथेच द्यायचा आहे ते तुमच्यावर. तर असं हळूवार तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही असं उंच वरती गेल्यावर आकार द्या, किंवा तुम्हाला खाली असा फ्लॅट करायचा असेल ना फ्लावर तर असं खाली आकार द्या. तर मी असा वरती देते आहे. आणि आता हे आपल्या 24 आऱ्या असतात ना याला चक्राला ह्या, तर हे चक्र आपण चिटकावून घेणार आहोत याला, हे बघा, आणि ह्या फ्लावरच्या मध्ये टाकून देणार आहोत असं. तर आता आपण याला दांड्या टाकून पानं टाकणार आहोत. तेव्हा आणि मग रॅपिंग टेपने आपण त्याला रॅप करून घेऊयात. पहिलं त्याला त्या टेपला थोडंसं गम लावून चिटकावून घ्यावं लागेल, नाहीतर तो टेप टिकणार नाही. बसवायच्या नंतर आकार द्यायचा त्याला. आणि मग आपण नंतर असं वाकून घ्यायचे आपल्याला कशा पाहिजे तशा. अगोदर रॅप करताना आपण तशाच ठेवायच्या सरळ. तर हे बघा असं रॅपिंग करून घ्या तुम्ही. तर मी 5 फ्लावर तयार केलेले आहेत. तर आता मी हे कुंडीमध्ये, हे बघा मी अशा प्रकारे 5 फ्लावर तयार केले.